गुड मॉर्निंग. आज आपला 365 दिवस चॅलेंजचा 69वा दिवस आहे. तर आपण दिवसाची सुरुवात 1 ग्लास पाणी आणि कॉफीने करू. तर आपली कॉफी कंप्लीट झाली. तर चला निघू. प्रॉब्लेम आहे ते कॉमन लई जणांचा असतो. जेव्हा वातावरण चेंज झालं तेव्हा काय होतं, आपले हिल पेन दुखतं किंवा गुडघा दुखतो किंवा आपलं जे काही पहिले शिन पेन दुखतो, काय प्रॉब्लेम असला जॉईंट दुखते, तर ह्यांनी काय आहे घाबरायचं कारण नाही आहे. कारण की वातावरण चेंज झालं ना, हे कारण होतच राहते. त्यांनी काय करायचं, आपलं थोडंसं वॉर्मअप थोडासा नॉर्मल कमी करायचा आणि स्ट्रेचिंगकडे लक्ष द्यायचं आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. खाण्यापिण्याकडे लक्ष दिलं ना, हे नॉर्मल प्रॉब्लेम काही वाटत नाही. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. आज सुद्धा कोण नाही मागं पुढं, एकदम सामसूम रस्ता बघा, कोणीच नाही चारी बाजूने. लोक म्हणते कॉम्पिटिशन लई. आज 365 दिवस चॅलेंजचा 69वा दिवस आहे आपला. तर या 69 दिवसामध्ये काय काय आपल्या बॉडीमध्ये चेंज झाली आणि आपल्या स्वतःमध्ये सेल्फ चेंज काय 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 झाली हे आज सांगू. तर ह्याच्यामध्ये आपले लई चेंज झाले, कारण डिसिप्लिन सगळ्यात मेन गोष्ट आहे. 169वा दिवस आहे. 69वा दिवसमध्ये एक डिसिप्लिन आलं. पहिली गोष्ट, एक कन्सिस्टन्सी वाढली आपली. आणि कोणती पण गोष्टी एक नियम झाले. बाहेरचं खाणं तर सोडूनच दिलं. बाहेरचं जे बॉडीला आवश्यक आहे तेच खायचं, बाकीचं दुसरं खाण्याचं मनच होत नाही. कारण की फिटनेस 69 दिवस कंटिन्यू झाले. इथून पुढं पण माझ्याकडून 100% लावले 69. आणि हे नाही का एवढं काय अवघड नाही. तुम्ही खरंच जर मनापासून ठरवलं करायचं तर तुम्ही एकदम सोपं आणि सहज करू शकते. जसं मी जॉब करून सुद्धा हे 365 दिवस चॅलेंज ॲक्सेप्ट केलेलं आहे. तर जॉब करून सुद्धा होऊ शकतं. ते एक लई जणांचा कॉमनचा प्रॉब्लेम असतो की आम्हाला जॉब करतो पण टाईम नसतो. पण ही गोष्ट मी करून दाखवली. तर ते एक मेन गोष्ट आहे. कारण की सगळ्यांना सगळ्या गोष्टी होत्या, पण फक्त करण्याची जिद्द पाहिजेत. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर वॉर्मअप झाला आपला कंप्लीट. तर करंट नाही आला आता सध्या. तर चला आपण आता 3 किलोमीटर जॉगिंग करू. त्याच्यानंतर आजचा वर्कआउट काय ते सांगू. तर चला. तीन किलोमीटर आपली जॉगिंग कंप्लीट झाली आपली. तर आता आपण थोडं स्टेपिंग टाकल्या आणि स्टेपिंगनी आज चालू. तर चला
जॉगिंग कंप्लीट झाली तर कमीत कमी 40 ते 50 मिनिटं दरवेळेस सांगतो वॉकिंग करायची. वॉकिंग केली बॉडी कूलडाऊन होती. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. सगळ्यात मेन गोष्ट सगळ्यात जीवावर येणारी गोष्ट म्हणजे स्ट्रेचिंग आणि वॉकिंग करणं. ते पोरांना तेच समजा डायरेक्ट रनिंग करून येते डायरेक्ट खाली बसते किंवा हे करे पाय जसे स्पीडमध्ये असते गरम असते खाली बसले एकदम कूल लॉक होऊन जाते पाय. त्याच्यामुळं रनिंग केली कधी पण एक तर स्ट्रेचिंग करा नाही तर वॉकिंग करा. त्यांनी कसं होतं पाय हळूहळू कूलडाऊन होते. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर आजचा वर्कआउट आहे स्पीड वर्कआउट. तर कारण त्याने आला अजूनसुद्धा. तर चला आज स्पीड वर्कआउटची तयारी करू. वॉकिंग वर्कआउटला आता ट्रायपॉड आणू आपला तो खाली ठेवलेला आहे. आपण वरती जॉगिंगला आलतो. आणि एक गोष्ट एक बेनिफिट आहे बरं आपला आपण प्रॅक्टिस करतो. जे नॉर्मल आपण हे जमीन आहे नॉर्मल जमिनीपेक्षा आपण धरणाच्या भिंतीवर वर्कआउट करतो म्हणजे ती 10 ते 12 फूट उंच आहे. त्याच्यावरती करतो. कसं जेवढं आपण वर जाऊ तेवढं ऑक्सिजनचं प्रमाण कमी असतं. त्याच्यामुळे खाली पळणाऱ्यापेक्षा वरती पळणाऱ्याला दम जास्त लागतो. त्याच्यामुळं वरती आपलं बेनिफिट आहे आपला रनिंग करतो. तर आपण खाली रनिंग केली तर आपल्याला एवढा त्रास होत नाही. त्यामुळं वरती रनिंग करणं सगळ्यात बेस्ट आहे. तर आजचा वर्कआउट आहे स्पीड वर्कआउट. स्पीड वर्कआउटमध्ये आपण काय करायचं ते 30 ते 40 मीटर एकदम स्पीडने जायचं आणि एकदम नॉर्मल यायचं. स्पीडने जायचं नॉर्मल यायचं कारण की आपले लेग फ्री होस तर. आणि नंतर आपलं टच करून वापस यायची. ही दुसरी एक्सरसाइज करू. तर पहिली एक्सरसाइज करू त्याचे 4 ते 5 सेट मारू आपण. तर 40 मीटरचे आपले 8 सेट कंप्लीट झाले. जायच्या टायमाला फास्ट गेलो याच्या टायमाला स्लो आलो. आणि काय होतं पाय खुलते आणि स्प्रिंटची प्रॅक्टिस होते आपली. तर चला नेक्स्ट वर्कआउट करू. जाय ना जाय पटकन जाय जाय जाय. आत्ता शिकायला करण थोडा लेट झालता मजा घेतली त्याची. चला आता नेक्स्ट वर्कआउट आपला काय स्टॉपर ठेवून लागेल. नेक्स्ट वर्कआउटचे आपले एक ही एकदम स्पीड येते या वर्कआउटने. इन्स्टंट स्पीड. अंतर थोडं कमी कमी ठेवायचं. जास्त ठेवलं ना थोडंसं डिस्टन्स लांब होतं. मग त्याने काय होतं स्पीड येत नाही आपलं स्टेपिंगमध्येच हे जातं. 2 प्रकारची एक्सरसाइज करता येते त्याच्या. आपण आता ही स्पीडची करू. कमी अंतर ठेवली म्हणजे स्पीडची एक्सरसाइज आणि लांब अंतर ठेवलं तर आपलं स्टेपिंगची एक्सरसाइज. कारण की स्टेप टाकत जातो आपण. तर चला एक्सरसाइजला सुरुवात करू. तर हा स्पीड वर्कआउट आहे. तर चला चालू करू. 3 आपण स्टेप ठेवले. 3 स्टेपला टच करायचं वापस यायचं टच करायचं वापस यायचं एकदम स्पीडनी. तर चला
तर आपले या एक्सरसाइजचे 8 सेट कंप्लीट झाले आपले. तर ह्यानी काय होतं, स्टॅमिना इम्प्रूव्ह होतो आपला. स्टॅमिना सगळ्यात मेन गोष्ट. चला आता वॉकिंग करू आणि पुढच्या एक्सरसाइजकडे जाऊ. उठ रे, चल उठ का. माहिती आहे, सपोर्ट मेन गोष्ट आहे. आज सपोर्ट असला ना, माहित नाही अब टक्कर का आदमी मिला भाई, गरुड़ को टक्कर देने को. आपल्याला मग तिकडे चक्कर मारावं लागेल. तिकडे जरा थोडंसं करून मी तर जवळपास हप्त्याभरात होईल का आपलं. इथं जर आपण चालू केलं असतं 2 4 6 महिने, 6 महिने आपले डेअरिंग आली असती आणि आपले मार्केटिंग झाली असती. कसं करायचं का पण तुला ते म्हणतो कामाला लाग 100%. बाकीची कामं सगळे बंद करून टाकाय. हा बोल ना, काल फोन केला. हा होते बोलतो मी. झाला आजचा वर्कआउट कंप्लीट. तर आज आपण केलं स्पीड वर्कआउट केला. त्याच्यानंतर फुल बॉडी स्किपिंग मारली आणि फुल बॉडी स्ट्रेचिंग केली. तर केलं तर जरा आवरू. लेट आला बरं पण आलेलं.